हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छान आणि मस्त मजेत असाल. तर आजची सकाळ तर खूपच स्पेशल होती आणि खूप काही करायचंही होतं. सो त्याचीच तयारी चालू होती. तर हे असं वेगवेगळं भाजीचं हे करून ठेवलेलं, कापून ठेवलेले होते रात्रीच. पडवळ होती, गवार होती, त्याच्यानंतर म्हणजे आमच्यामध्ये 5 भाज्या करायच्या असतात, सो त्याची तयारी थोडीशी केलेली. कारल्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं, फक्त चुरडायचं बाकी होतं. त्याच्यानंतर डाळ भिजत घालून ठेवली होती. कारल्यामध्ये नंतर मीठ टाकून त्याला थोडंसं चुरडायचं होतं मिठामध्ये. तर ही सगळी जी तयारी तुम्हाला दिसत आहे, ॲक्च्युली ही तयारी आहे आज म्हणजे मी करणार माझ्या मम्मीचं भरणी श्राद्ध होतं. सो त्याचीच तयारी करत होती आणि कसं आहे ना की करायला आता दुसरं कोणीच नाही आहे. सो त्याच्यामुळे मला करणं हे भाग होतं. माझी बहीण आहे ती मुंबईला असते, बट तिचं ऑफिस आहे. सो ती सकाळी निघते, ती सकाळी जाते, ती डायरेक्ट रात्री येते. मग तिला हे एवढं सगळं करणं पॉसिबल नाही आहे. सो म्हणून मी ठरवलं होतं की मी माझ्याच घरी करेन करून. तर मम्मीचं, कारण माझी मम्मी आता जानेवारीमध्येच झालं होतं, तिचं डेथ झाली होती. सो आणि इथं श्राद्ध चालू झाले होते. सो भरणी श्राद्ध करायचं होतं ॲक्च्युली, आणि हे माझ्या लक्षात पण नव्हतं. सिरियसली सांगते तुम्हाला, हे माझ्या मिस्टरांनी मला लक्षात करून दिलं की मम्मीचं आज आहे ते. म्हणजे 2 दिवस आधीच त्यांनी तयारी सगळी करून ठेवली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हे सगळं करायला लागेल आपल्याला, कारण करायला लागतं हे सगळं. सो म्हटलं ठीक आहे, आपण करूया करून. मग त्याची सकाळी लवकर उठून जिजाला शाळेत पाठवलं. माझे मिस्टर कॉलेजला गेले. त्याच्यानंतर शिवराज झोपला होता, त्यामुळे माझी ही सगळी कामं म्हणजे पटापटा आवरायला थोडीशी मला हेल्प झाली. नाहीतर शिवराज त्याच्यानंतर जर जागा असताना तर एवढं काही झालं नसतं पटापटा. तरी पण तो नंतर उठलाच. त्याच्यानंतर मग पटकन म्हटलं चला गवारीची भाजी आधी घेतली फोडणी करायला कढईमध्ये. त्याच्यानंतर कारलं चुरून घेतलं. म्हटलं कारलं तोपर्यंत मिठामध्ये थोडंसं चुरून घेते, म्हणजे त्याचा थोडासा कडवटपणा कमी होईल आणि त्याच्यानंतर पिशवीमध्ये पडवळ ठेवली होती. रात्रीच कट करून ठेवलेल्या मोस्टली अर्ध्या भाज्या. सो म्हणजे पडवळ कट करून ठेवलेली, त्याच्यानंतर गवार केलेली, आणि भोपळा आणि भेंडी ते मी सकाळीच कट करून घेतलं. कारण ते जर कट केलं असतं तर ते खूप चिकट झालं असतं. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, सगळं मला एकटीलाच करायचं होतं. सो मग मदतीलाच म्हणजे कोण नव्हतं. सो म्हटलं की पटापटा थोडंच करायचं होतं, म्हणून काय एवढं वाटलं नाही. तसं मग मी पटापटा सर्व आवरायला घेतलं. त्याच्यानंतर पडवळमध्ये थोडंसं मीठ टाकलं, कारण पडवळ थोडीशी कडवट अशी चव असते. सो म्हटलं मीठ टाकून ती पण चुरडून घ्यावी, मग चवीला थोडीशी छान लागते ती. आणि ह्या भाज्या कशा आपल्याला मसाल्यामध्ये या वाटणामध्ये काही करायचं नसतं. या भाज्या फक्त मला ह्या 5 भाज्या ज्या आहेत त्या मीठ आणि हळद आणि मिरची ह्याच्यावरच, आणि आपण जे जिरा मोहरी फोडणी देतो ते त्याच्यावरतीच करायचं होतं. आणि हे जे वाटण आहे ते मी बिरड्यासाठी वाटण करत होती, कारण बिरड्याचं वाटण मी रात्री करायला विसरली होती. सो आणि खूप लेट झाला होता सगळ्या भाज्या साफ करेपर्यंत. त्याच्यानंतर फक्त हे सोलून म्हणजे ठेवलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी रात्री सगळी थोडंसं भाजीचं सगळं तयारी करून ठेवली होती. तर माझी गवारची भाजी झाली लगेच. मी त्याच कढईमध्ये पडवळची भाजी घेतली करायला, आणि थोडं भाज्या आणल्या होत्या. अर्धा पाव किलोच भाज्या होत्या. सो मग काय पटापटा झाल्या त्या सगळ्या भाज्या. गवार झाल्यानंतर लगेच पडवळ घेतली करायला. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मिरचीवरतीच ह्या सगळ्या भाज्या करायच्या असतात. आपल्याला काय मसाला टाकायचा नसतो, मिरचीवरतीच सगळं परतवायचं असतं. त्याच्यानंतर हे बिरडं करायला घेतलं. वाटण तयार झालं तसं लगेच कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. त्याच्यानंतर वाटण टाकलं हे, आणि आपलं नॉर्मली आपण जसं करतो तसं वालाची भाजी करतो तशी ती भाजी केली. वाटणमध्ये मी नॉर्मली म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त मी कांदा घेतला होता, थोडासा जास्त पवळला नव्हता त्याला कांदा टमॅटो घेतलेला, मिरची टाकलेली, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती. बस एवढंच घेतलं होतं वाटणामध्ये. आणि जास्त काही म्हणजे थोडंसं कच्चं वाटण असलं तर भाजी थोडीशी चांगली लागते, पण मी कांदा थोडासा पोळूनच घेतला, कारण की एकदम कच्चं वाटण ते बरोबर लागत नाही. मग लगेच भाजी ती पण घालायला घेतली. 3 गॅस आहेत ना, त्यामुळे ना पटापटा सगळं आवरून जातं, जास्त काही लोड होत नाही, पटकन सगळं होऊन जातं.
लगेच एक साईडला ती भाजी घेतली करून. पडवळची भाजी तयार झाली. तशी पडवळची भाजी एका डिशमध्ये काढून घेतली, कारण आता एवढी छोटी छोटी टोपं तरी आपण किती काढणार, आणि जितकी तुम्ही टोपं जितकी भांडी काढाल तेवढीच ती नंतर घासायला पण पडतात. मग म्हणून मी सगळ्या एक नंतर भाज्या सगळ्या जेव्हा झाल्या ना, तेव्हा एकाच डिशमध्ये सगळ्या त्या भाज्या थोड्या थोड्या काढून घेतल्या. त्यानं मी पडवळ आहे ती गवार फक्त थोडीशी जास्त होती म्हणून मी त्या छोट्या टोपात काढली. बाकी आता ही पडवळ आहे ती मी छोट्या डिशमध्येच काढली, आणि तीच डिश मी पडवळच्या जी गवारचा टोप होता त्याच्यावरतीच ठेवली. जास्त भांडी पडायला नको म्हणून मी हा असा प्रयत्न करत होती, पण शेवटी भांडी आहेत ती पडतातच. आपण कितीही कमी भांडी काढली तरी ती जास्त होतातच भांडी. आपल्या नकळत ती भांडी जास्त पडतात, आणि सकाळपासूनची नाश्त्यापासूनची जी चहा, जिजाचा टिफिन, ह्यांना जे काय दिलं ते सगळं होतंच. हे बघा आता मी ह्या डिशमध्ये सगळ्या भाज्या, भोपळ्याची भाजी, कारल्याची भाजी आणि भेंडीची भाजी काढून ठेवली आहे. आणि ह्या साईडला दुसऱ्या टोपात ही बघा ही पडवळची भाजी आहे डिशमध्ये, आणि खाली आहे ती गवार आहे त्याच्या टोपामध्ये. ते असं सगळं खूप असं ॲडजस्टेड करून घेतली ते सगळं. त्याच्यावरती झाकण ठेवलं दोन्ही भाज्यांवरती. आणि इथं मी पुऱ्यांसाठी पीठ भिजवलेलं नॉर्मली, म्हणजे ती 4-5 जणं खातील एवढं. आणि हे इथं माझी ही भाजीसुद्धा तयार रेडी झाली होती. डाळीला पण मी चांगली मस्त फोडणी देऊन झाली होती. फक्त आता भात शिजायला घेतला होता. त्याच्यानंतर इथे भांडी बघा, ऑलरेडी लगेच भांडी खूप जास्त पडलेली आहे. तर म्हटलं चला, कारण ना सगळं जेवण सगळं झाल्यावरती ना भांडी घासायला इतका कंटाळा येतो ना, मग पूर्ण म्हणजे आपण जेव्हा जेवतो ना त्याच्यानंतर खूप वैताग येतो भांडी घासायला, आणि खूप जास्त पडली असते ती. त्यामुळे मग मी काय केलं, भात हे होईपर्यंत म्हटलं भांडी पटकन आहे ती चोळून घ्यावी, म्हणून मग पटकन ती चोळायला घेतली. आणि त्याच्यामध्येच शिवराज पण उठला होता, तर शिवराजचं पण मला आवरायला लागलं. त्याची आंघोळ, त्याचं खाणं पिणं, त्याचं सगळंच आवरलं. तर भांडीच जेव्हा आवरत होती तेवढ्यात तिथं शिवराज लगेच आला. त्याला काहीतरी हवं होतं, तर मला बोलत होता की त्याला काय ते हवं होतं, म्हणून मी मग परत त्याला हाय हॅलो कर हॅलो. काय पाहिजे बाबूला, काय पाहिजे, काय पाहिजे माझ्या बाबूला, काय पाहिजे. तर मोस्टली असं माझं सगळं झालं होतं करून. नैवेद्य जो दाखवायचा होता तो. त्याच्यानंतर मग पापड तळून घेतले. म्हटलं पापड आधी तळून घेते, कारण ना नंतर ते लक्षात राहत नाहीत पापड तळायचे, मग ते विसरून जातो. म्हटलं पापड तळून मग ते रॅप करून ठेवता येतील. तर पुऱ्या मी आधी लाटून घेतल्या, आणि कारण ना पुऱ्या लाटून मग ते तळायला घेतलं ना की ते सगळं पटापटा नाही जमत मला. सो मग मी आधी लाटून ताटामध्ये घेतल्या. त्याच्यानंतर म्हटलं तळून घेऊया. आणि हा बघा शिवराज इथे मस्त छानपैकी एकटाच खेळतो आहे. तो आपला बसला होता तिथेच. त्याला मी हॉलमध्ये टी व्ही लावून दिला, कार्टून लावून दिला, तरी तो काय तिथे बसत नव्हता. तो सारखा त्याचा येत होता, सारखा माझ्या मागेच करत होता. शेवटी तो तिथं किचनमध्ये बसला. त्याला समजलं की मम्मी काय आपल्याकडे जास्त लक्ष देत नाही आहे. सो आपला तो बिचारा तिथे जाऊन बसला. तो बसला होता. सो मी पटकन म्हटलं चला पुऱ्या तळून घ्यावा. तरी पण मी सांगू तुम्हाला, म्हणजे मी जवळजवळ 7:30-8 वाजता जेवणाला लागली असेल. तिथून म्हणजे 7:30 वाजता ही दोघं पण गेल्यावरती जे जेवणाला लागले, तिथून 12 वाजेपर्यंत मी माझं आवरतच होते सगळं. आणि काय काय राहिलं आहे तेच बघत होते की सगळं झालं आहे का व्यवस्थित करून. सो त्याच्यानंतर मग पुऱ्या पटकन तळून घेतल्या. तर लगेच शिवराज आला. शिवराजला पुरी पाहिजे होती. नाही, आधी ना त्याला मी पीठ दिलं होतं थोडंसं खेळायला, तर तो पिठासोबत थोडंसं असा म्हणजे मी जसं करत होती तसं तो करत होता. त्याच्यानंतर तो परत आला. तर म्हटलं थांब जरा, आता पुरी झाली की मी पुरी देते तुला खायला. पोरांचं कसं आता लहान आहे म्हटल्यावरती त्याचं सारखं मधी लुडबुडणं चालूच असतं. मी सारखी लक्ष ठेवत होती त्याच्यावरती, कारण मी त्याच्या हातात जे पिठाचं हे दिलं होतं ते गोळा होता. सो मी त्याच्याकडे बघत होती की तो खात तर नाही आहे ना. पण तो खात नव्हता. तो आपल्या हातामध्ये लादीवरती आपला तो असा गोल गोल फिरवत होता. त्याच्यानंतर मग मी त्याने ते पीठ टाकून दिलं डस्टबिनमध्ये.
पण आपल्याला पोरांकडे लक्ष द्यायलाच लागतं सारखं. आणि त्यांनी काय केलं की त्याच्याकडे एक खेळणं असं होतं, त्यांनी पटकन ते टाकलं गॅसवरती. ते नशीब गॅस म्हणजे मी कढईच्या समोरच एकतर होती, तेल त्यांनी टाकलं नाही, तेलामध्ये नाही पडलं ते, नाहीतर सगळं तेल माझ्या अंगावरती उडालं असतं. सो त्याला तेच सांगत होती की बाबा इथं खेळू नकोस. तर मस्तपैकी छानपैकी पण पुऱ्या पण फुलत होत्या छान. माझं आता ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे. वड्याच तळायला घेतलेल्या आणि पुऱ्या आता माझ्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत तयारी करून. नैवेद्य दाखवला, पूजा बिजा झाली, त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसतो. आणि जेवण झाल्यानंतर हे सगळं मग मी गॅस किचन सगळा, एवढी भांडी पडली होती ती सगळी घासून घेतली. सगळा किचन ओटा साफ केला, सिंक साफ केला, खूप सगळं आवरून घेतलं. आणि आता असं वाटत होतं की कधी आता जाऊन झोपते, एवढा हे झालेला. सो आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.